कालच्या भागामध्ये आपण आफ्रिका खंडाच्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासलेली होती, जाणून घेतली होती. त्याच्यामध्ये पुढील माहिती आपल्याला आज जाणून घ्यायची आहे. सुरुवातीच्या भागामध्ये आपण बेल्जियमचा राजा लिओपार्ड ह्यांनी कशा प्रकारे कांगो हे शहर प्राप्त केलेले आहे, तिथे कसं वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे आणि त्या लिओपार्ड राजाने परिषद आयोजित केलेली आहे. त्या परिषदेत जी परिषद आयोजित केली होती त्या ब्रुसेल्स येथे परिषद आयोजित केली होती आणि त्या परिषदेला त्यांनी संशोधकांना, शास्त्रज्ञांना मोठ्या प्रमाणामध्ये बोलवलं होतं. मूळ जो भाग आहे, जी बाब आहे ती त्यांनी त्यांच्यासमोर ही मांडली की बाबा ह्या आफ्रिका खंडामधल्या व्यक्तिगतकापर्यंत ज्ञानविषयक बाबी आपल्याला पोहोचवायच्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने पोहोचवता येतील, त्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा आपल्याला अवलंब करावा लागेल, ह्यानुसार नियोजन करण्यासाठी ही परिषद त्यांनी आयोजित केली होती. आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेची स्थापना केल्यानंतर मग त्या ठिकाणी ज्या ज्या काही संधी आहेत आपल्यासाठी, कोणत्या संधी आपल्याला चालून आलेल्या आहेत बाबा, त्या संधीचा आपण कसा पुरेपूर फायदा उचलायचा आहे ह्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यात आलेला आहे आणि सर्वांमध्ये ठराव संमत करण्यात आलेला आहे. त्यानुसार पुढील कारभार जो आहे तो सुरू करण्यात येईल. त्याच्यानंतर पुढे 1884 मध्ये युरोप राष्ट्रांची जी परिषद भरली ती बर्लिन येथे भरली होती. मग आता ही परिषद भरवण्याचा उद्देश काय आहे बाबा, आफ्रिका खंडातल्या कांगो ह्या भागावरती वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे. कांगो हा भाग प्राप्त झालेला आहे आणि हा भाग प्राप्त झाल्यानंतर हळूहळू युरोप खंडातला व्यक्तिघटक कुठेतरी ह्या ठिकाणी स्थिरावतोय, इथे त्या वसाहती त्याच्या प्रस्थापित करू इच्छितोय मोठ्या. आणि ह्यांच्यासाठी हा आफ्रिका खंडातला भाग हा अतिशय अनोळखी आहे, कारण काय मोठ्या प्रमाणामध्ये वाळवंट इथे आहे, दलदल आहे, इथे मोठ्या प्रमाणामध्ये जंगल इथे आहे. तर हा युरोपियन लोकांसाठी अनोळखी असा भाग आहे आणि ह्याविषयीची माहिती करून घ्यायची आहे, ह्याविषयीची माहिती जाणून घ्यायची आहे, ह्याविषयीचा अभ्यास करायचा. तर त्यासाठी सगळ्यांनी संघटित होणं आवश्यक आहे. मग कुठंही आपण कमी पडता कामा नये. आता युरोप खंडातून कोणता एक विशिष्ट असा व्यक्तिघटक बाहेर पडलेला नाही आहे ना भूप्रदेशाच्या शोधासाठी, नवीन खंडाच्या शोधासाठी. तर असंख्य व्यक्तिघटक बाहेर पडलेले आहेत. तर त्या व्यक्तिघटकांची एक परिषद होणं किंवा ते परिषदेचं आयोजन करणं हे आवश्यक होतं. चर्चा, विचारविनिमय करणं आवश्यक होतं. म्हणून 1884 मध्ये बर्लिन या ठिकाणी युरोप राष्ट्रांची परिषद भरली. मग आता ह्या परिषदेमध्ये काय ठरलेलं आहे, कांगोवरती तर बेल्जियमच्या राजांनी वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. मग आता वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर ह्या कांगोला कांगो फ्री स्टेट म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. हे बर्लिनच्या परिषदेमध्ये ठरलेलं आहे. आता काय होतं की असंख्य घटक आहेत. फ्रान्स आहे, पोर्तुगीज आहे, डच आहे, जर्मनी आहे, ब्रिटिश आहेत, स्पेन आहेत. हे व्यक्तिघटक इथे कुठेतरी आफ्रिकेमध्ये सैरभैर त्यांची वसाहती प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नरत आहेत. तर मग आता काय होतं, हा भाग प्राप्त झाला आहे. आफ्रिकेतल्या इतरही भाग आपल्याला प्राप्त करायचा, इतरही भागामध्ये आपल्याला वसाहती प्राप्त करायच्या. जेव्हा तुम्ही एखादी वसाहत त्या ठिकाणी प्राप्त कराल किंवा विनियोगाची जी वेळ येईल एखाद्या वेळेस, तर ते विनियोग तुम्हाला व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी सक्षम नसाल, तर हा अधिकार युरोप खंडातल्या इतर देशाला तुम्ही द्यावा, जेणेकरून ती बाब तो देश जो आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. हे ठरवण्यात आलेलं आहे बर्लिनच्या परिषदेमध्ये. त्याच्यानंतर पुढची बाब जी आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे. जॉर्ज टाबमन गोल्डी हा जो आहे, तर ह्या जॉर्ज टाबमन गोल्डीला ह्यांनी काय केलेलं आहे, इंग्लंडमध्ये युनायटेड आफ्रिकन कंपनी ह्याची स्थापना केलेली आहे. तर मग आता इंग्लंडचं जी राणी आहे, इंग्लंडच्या राणीने काय केलेलं आहे की ह्याला व्यापारी सनद जी आहे तर ती देऊ केलेली आहे. नायजेरियाची व्यापारी सनद, नायजेरिया कुठे आहे, आफ्रिका खंडामध्ये, ती व्यापारी सनद त्याला देण्यात आलेली आहे. ही व्यापारी सनद त्याला देण्यात आल्यानंतर हळूहळू थोड्या कालावधीनंतर नायजेरियावरती पूर्णतः वर्चस्व इंग्लंडने प्रस्थापित केलेले आहे. आणि ही कंपनी जी आहे, आफ्रिकन कंपनी, इंग्लंडने स्वतःच्या ताब्यात घेतली, जिंकून घेतली, स्वतःच्या ताब्यात घेतली आणि नायजेरिया ह्या शहरावरती त्यांनी त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्याच्यानंतर पुढे 1883 कोणत्या एक युरोप खंडातून व्यक्तिघटक सुरुवात, काही बाबीमध्ये विचार करायचं झालं, फ्रेंच, डच, त्याच्यानंतर स्पेन, पोर्तुगीज ह्या मोजक्या वसाहतवाद विषयक व्यक्तिघटकांना आपण जाणून घेतो. परंतु जर्मनीने सुद्धा
डोके बाहेर काढलेलं आहे. जर्मनीसुद्धा त्याच्या वसाहती प्रस्थापित करू इच्छितो आणि जर्मनीचं लक्ष जे आहे ते पूर्णतः वेधून घेतलेलं आहे आफ्रिका खंडाने. आता ह्या जर्मनीचा चान्सलर जो होता 1883 जर्मनी चान्सलर बिस्मार्क ह्यांनी काय केलेलं आहे, पश्चिम आफ्रिका ह्या ठिकाणी जर्मनीची टोगोलँड वसाहत स्थापित केलेली आहे. पहिली वसाहत टोगोलँड नावाची वसाहत त्यांनी तिथे स्थापन केलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढं आहे कामरून नैऋत्य ह्या वसाहतीसुद्धा जर्मनीने त्या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत. सेनेगल, गांबिया हे कांगोचा काही भाग जो आहे तर हा भाग फ्रान्सनी स्वतःच्या ताब्यात घेतला. त्याच्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये काही भाग होता तर तो होता दाहोमे फ्रान्सनी स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यानंतर वायव्य आफ्रिकेकडचा सहारा वाळवंटाचा भाग आहे. त्याच्यानंतर आयव्हरी कोस्टसारखा भाग आहे, गिनीसारखा भाग आहे. तर हा जो सहारा वाळवंट आणि आयव्हरी कोस्टचा भाग जो आहे 1883च्या कालखंडामध्ये फ्रान्सनी स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यानंतर गिनीसारखा भाग सुद्धा 1914 गिनी ह्या शहरावरती ह्या भागावरती फ्रान्सने त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. पुढे आफ्रिका खंडाच्या विषयीची माहिती जाणून घेत असताना उत्तर आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, पूर्व आफ्रिका, पश्चिम आफ्रिका ह्या चारही भागामध्ये ह्या युरोप खंडातून बाहेर पडलेल्या व्यक्तिगटकांनी कसे वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे, कशा त्यांच्या वसाहती इथे प्रस्थापित केलेल्या आहेत, व्यापार कसा वृद्धिंगत केलेला आहे, बाजारपेठा कशा स्थापित केलेल्या आहेत, साधन संपत्ती कशा प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्राप्त केलेली आहे, ह्याविषयीची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. त्या अनुरूप पूर्व आफ्रिकेचा भाग आहे. पूर्व आफ्रिकेच्या भागामधला केप कॉलनी आणि नाताळ हा जो भाग आहे तो इंग्लंडनी स्वतःच्या ताब्यात घेतला. अभ्यास एकंदरीत इतिहासाचा जाणून घेत असताना आफ्रिकेमधला बऱ्याच मोठ्या प्रमाणातला भाग जो आहे तो ब्रिटिश वसाहतकारांनी बळकावलेला आहे. त्यांच्या पाठोपाठ आहे फ्रान्सने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व आफ्रिका खंडामध्ये प्रस्थापित केलेलं आहे. त्याच्यानंतर मोझांबिक पूर्व आफ्रिकेमधलाच मोझांबिकचा भाग, मोझांबिक हे शहर स्पेनने स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. आता काय होतं, हा पूर्व आफ्रिकेचा जो भाग आहे ह्या पूर्व आफ्रिकेच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीची मुबलकता होती. हे कुणाला नको आहे, ह्याची प्राप्ती कुणाला नको आहे. ह्या पूर्व आफ्रिकेच्या ह्याच्यामध्ये भागाच्या ह्याच्यामध्ये जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स ह्यांना रस होता. म्हणजेच काय आहे, पूर्व आफ्रिकेचा भाग जो आहे ह्या तिन्ही व्यक्तिघटकांना, ह्या तिन्ही देशांना प्राप्त व्हावा होता. त्याच्यावरती त्यांना वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे झांजिबार सुलतान. झांजिबारचा जो सुलतान आहे तर ह्या सुलतानाकडे झांजिबार, पेंबा बेट आणि पूर्व आफ्रिका किनारपट्टी ही देण्यात आलेली आहे. नंतर पुढे चालून आपण बघायला गेलो तर इंग्लंडने काय केलेलं आहे, या झांजिबार, पेंबा बेट आणि पूर्व आफ्रिकेचा किनारपट्टी ह्याच्यावरती कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित केलं आहे आणि फ्रान्सला पश्चिम किनारपट्टीचा भाग कुठेतरी देऊ केलेला आहे. हे पुढे आपण जाणून घेणार आहे. त्याच्यानंतर मादागास्कर बेट फ्रान्सच्या ताब्यात केलेलं आहे. ह्याच्याविषयी मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छिते. आफ्रिकेचा इतिहास आणि भारताचा इतिहास हा जाणून घेत असताना प्राचीन भारताचा इतिहास आणि प्राचीन आफ्रिकेचा इतिहास काय आहे बाबा, ह्याचं कुतूहल सगळ्यांनाच आहे. सगळ्यांनाच ह्याच्याविषयीची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. तर तीच प्राचीन जी भारतीय संस्कृती आहे त्या भारतीय संस्कृतीच्या समकालीन आफ्रिकेमधील संस्कृती होती आणि ती म्हणजे इजिप्तची संस्कृती. 5000 वर्षापूर्वी भारतीय व्यक्तिघटक स्थलांतरित झाला आहे आणि तो स्थलांतरित होऊन कुठे स्थिरावला आहे, कुठे त्यांनी वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत. तर त्यांनी त्या वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत नील नदीच्या काठी. आणि ही नील नदीच म्हणजे कोणती नदी आहे, नाईल नदी. तसेच मादागास्कर ह्या बेटाच्या विषयी मला थोडं सांगावंसं वाटतं. मानवी वंशाची उत्पत्ती कुठे झालेली आहे ह्याची सुरुवात वैज्ञानिकांनी असं सांगितलेलं आहे, वैज्ञानिकांनी असा अनुमान केलेला आहे, अभ्यास करून असा तर्क काढलेला आहे की त्याची उत्पत्ती, त्याचे मूळ जे व्यक्तिघटक आहे तर ते आफ्रिका खंडामध्ये होते. तेथील मानवी अवशेषावरनं हे निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. तसेच डायनासोरसारख्या प्राण्यांचे अवशेषसुद्धा ह्या मादागास्कर बेटाच्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत.
मोठे मोठे प्राणी सरपडणारे मोठे मोठे प्राणी जे आहेत तर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भागामध्ये त्यांचे अवशेष प्राप्त झालेले आहेत. हाही एक इतिहास माहिती होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आफ्रिका किनारपट्टीचा उत्तरेचा भाग जो आहे तो इंग्लंडच्या ताब्यात गेला. तसेच दक्षिणेचा प्रदेश जो आहे तर तो जर्मनीला प्राप्त झालेला आहे. 1897 मध्ये जर्मनीने तो भाग स्वतःकडे घेतलेला आहे. पूर्व आफ्रिकेतील प्रदेश स्वतःकडे त्यांनी ठेवून घेतलेला आहे आणि तसेच मालावी सारखा भाग सुद्धा त्यांनी स्वतःकडे घेतलेला आहे. आता इंग्लंडच्या प्रभावाखाली जे आहेत जेवढे प्रदेश इंग्लंडने प्राप्त केलेले आहेत, जेवढ्या प्रदेशावरती इंग्लंडने वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे तर त्या भागाला एक विशिष्ट असं नाव देणं आवश्यक आहे. म्हणून ब्रिटिशांनी त्याला नाव दिलेलं आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे महत्त्वपूर्ण उत्तर आफ्रिका. आत्ताच आपण जाणून घेतल्यानुसार उत्तर आफ्रिकेचा भाग आहे, दक्षिण आफ्रिकेचा भाग आहे, पूर्व आफ्रिकेचा भाग आहे, त्याच्यानंतर पश्चिम आफ्रिकेचा भाग आहे. थोडंसं आणखीन एक सांगू इच्छिते मी. युरोप खंडातला व्यक्तिघटक आत्ताच कुठेतरी ह्या नवीन वसाहती प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून, व्यापार प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून बाहेर पडला असं नाही, तर ही सुरुवात जी आहे ह्या ठिकाणी पाऊल टाकण्याची सुरुवात, मार्गक्रमण करण्याची सुरुवात जी आहे तर ग्रीकांपासून झालेली आहे. ग्रीक ह्या भागातला अलेक्झांडर दी ग्रेट हा राजा हा पूर्ण जग जिंकण्याचे स्वप्न अंगी बाळगून बाहेर पडलेला होता आणि बाहेर पडत असताना तो आफ्रिका खंडामध्ये पोहोचलेला आहे. आफ्रिका खंडातल्या मोठ्या प्रमाणातला भाग त्यांनी जिंकून घेतला आहे आणि हा भाग जिंकून घेऊन त्यांनी त्या ठिकाणी जे शहर त्यांनी वसवलेलं आहे तर ते शहराचं नाव आहे अलेक्झांड्रिया. हे अलेक्झांडर दी ग्रेट यांनी वसवलेलं आहे. म्हणजे बघा किती पूर्वीपासूनचा इतिहास आणि किती पूर्वीपासूनचा अनुबंध जे आहेत तर युरोपच्या आणि आफ्रिकेचे जोडले गेलेले आहेत. आत्ताच कुठे औद्योगिक क्रांती झाली आहे आणि त्या अनुषंगाने आर्थिक उलाढाल, आर्थिक विकास, आर्थिक प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून, व्यापार प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून, जलद गतीने नवनवीन मार्ग शोधण्याच्या दृष्टिकोनातून आणि आर्थिक प्रगती, आर्थिक टप्पा मोठ्या प्रमाणामध्ये गाठण्याच्या दृष्टिकोनातून युरोप खंडातला व्यक्तिघटक बाहेर पडलेला. परंतु ह्याची तार जी आहे, ह्याची जी तार आहे ती अगोदरपासूनच कुठेतरी जुळलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे उत्तर आफ्रिका. उत्तर आफ्रिकेमधले जे भाग आहेत ट्युनिस आहे, मोरॅको आहे आणि त्याच्यानंतर अल्जेरिया. ट्युनिस, मोरॅको, अल्जेरिया हे भाग फ्रान्सनी जिंकून घेतलेले आहेत. आता हा ट्युनिसचा भाग फ्रान्सने कसा जिंकून घेतलेला आहे? तुर्कांचा जो सुलतान आहे त्या सुलतानासोबत त्यांनी लढाई लढली, युद्ध लढलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये तुर्काचा त्यांनी पराभव केला आणि तुर्कांचा पराभव करून ट्युनिससारखा भाग त्यांनी प्राप्त केला, स्वतःच्या ताब्यात घेतला. आणि त्याच्यानंतर इटलीचे सुद्धा लक्ष जे आहे ते उत्तर आफ्रिकेमधल्या बऱ्याच भागावरती होतं. मी अगोदरच सांगितलं युरोप खंडातून कोणते विशिष्ट असे व्यक्तिघटकांनी आफ्रिका खंडामध्ये किंवा आफ्रिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलेलं नाही आहे, तर असंख्य व्यक्तिघटकांना त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. तर त्यामधलं इटली एक आहे. मग इटलीने काय केलं आहे? त्रिपोली म्हणजेच लिबिया आणि सायरेनिका ह्या ठिकाणी स्वतःच्या वसाहती प्रस्थापित केलेल्या आहे. पुढचा जो भाग आहे आता इंग्लंडला वर्चस्व इंग्लंडने मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त केलेलं आहे. बराच किनारपट्टीचा भाग त्यांनी प्राप्त केलेला आहे, बरेच बेट त्यांनी काबीज केले आहेत. पुढं आणखीन हा इंग्लंड जो आहे कुठं स्थिर थांबलेला नाही आहे, पुढे आणखीन त्याच्या आशा ज्या वाढलेल्या आहेत आणि आफ्रिका खंडामधले बराच भाग त्याला आकर्षित करतो आणि तिकडे तो कसा आकर्षित होतो हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. कसं त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे, कसा व्यापार वृद्धिंगत केलेला आहे, कसे तिथे स्थिरावलेले आहेत हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. आता त्या अनुषंगाने त्यांनी काय केलेलं आहे बघा, अलेक्झांड्रिया ते कैरो हा रेल्वे मार्ग इंग्लंडने बांधला. काय उद्देश असेल बरं त्याचा? हा रेल्वे मार्ग बांधण्याचा जलद गतीने सैन्यांची ने-आण करणे, तसेच सामानाची आयात निर्यात करण्याच्या दृष्टिकोनातून सोपा आणि वेळेची बचत होतीये, त्या दृष्टिकोनातून हा रेल्वे मार्ग त्यांनी चालू केलेला आहे, बांधलेला आहे. ह्याविषयीची माहिती आपण जाणून घेतली. त्याच्यानंतर पुढचं जी बाब आहे, त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण जी बाब आहे भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र ह्या दोघांना जुळवायचं आहे. तर ह्या दोघांना एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनातून
जोडण्यासाठी, ह्या दोघांना जोडण्यासाठी जो कालवा तयार करण्यात आलेला आहे, जो कालवा ज्या कालव्याची निर्मिती करण्यात आलेली आहे, तर तो कालवा म्हणजे सुएझ कालवा. कोणता कालवा? सुएझ. ओके, हा सुएझ कालवा. तर मग आता काय होतं आहे की आता उत्तर आफ्रिका आहे, उत्तर आफ्रिकेमध्ये स्थिरावलेला इजिप्तसारखा शहर, इजिप्तसारखा देश आहे. आता इजिप्तच्या ताब्यातला मोठ्या मधला भाग आणि हा पण त्याच्याच ताब्यातला. सुएझ कालवा जो कोणता निर्माण करण्यात आला आहे, जो सुएझ कालवा बांधण्यात आलेला आहे, त्या कालव्यासाठीचा खर्च जो आहे तो इजिप्त करत होता आत्तापर्यंत. तर हा खर्च करत असताना आणि ह्याच्यावरती देखरेख ठेवण्याचं काम जे आहे तर फ्रेंच अधिकारी फर्डिनांड दी लेसेप ह्यांनी केलेली होती. आता काय होतं की हा सुएझ कालवाचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय. इजिप्तच्या हाताबाहेर हा खर्च जातोय आणि हा खर्च त्याच्या हाताबाहेर जातोय. हा खर्च त्याला पेलवत नाही आहे. तर ह्यावेळेस इजिप्त काय करतो? कर्ज घेतो. मग आता ह्या कर्जाची परतफेड कशी करायची बाबा? तर सुएझ कालवाचा काही भाग जो आहे शेअर्सच्या दृष्टिकोनातून तो विकण्यासाठी काढतो. आता असंख्य डोके त्याच्यामध्ये डोकावलेले आहेत. त्याच्यासाठी फ्रान्स तयार आहे, त्याच्यासाठी इंग्लंड तयार आहे, पोर्तुगीज तयार आहे, डच आहे, स्पेन आहे, जर्मनी आहे, इटली आहे. तर ह्याच्या ठिकाणी पुढे सरसावलेला जो व्यक्ती घटक आहे तो इंग्लंड आहे. इंग्लंडने काय केलेलं आहे? तो कालव्याचा भाग जो आहे तो खरीदला, विकत घेतला त्याने. विकत घेतल्यानंतर हळूहळू काय होतं आहे की तिथे त्यांनी त्याचं अधिराज्य प्रस्थापित केलं. कशावरती? त्या कालव्यावरती. आणि कालव्यावरती अधिराज्य प्रस्थापित केलं म्हणजे सुएझ कालवा कुणाच्या ताब्यात गेला आता? इंग्लंडच्या. आणि त्या अशाच अनुषंगाने इजिप्तचा जो महत्त्वपूर्ण भाग आहे, इजिप्त हा जो आहे 22 फेब्रुवारी 1922 रोजी स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर पुढचं जे महत्त्वपूर्ण शहर आहे सुदान, हे पण उत्तर आफ्रिकेमध्ये आहे. इजिप्तचा महत्त्वपूर्ण असा शहर आहे, इजिप्तचा महत्त्वपूर्ण असा एक भाग आहे. तो काय? तर इजिप्तची नाईल नदी जी आहे तर ती नाईल नदी तेथील लोकांसाठी जीवनदायिनी आहे. आणि ही जीवनदायिनी ही नाईल नदीचा आणि ह्या नाईल नदीचा उगम जो आहे सुदान या प्रदेशातून होतोय. आता सुदान प्रदेशावरती डोळा कोणाचा? ब्रिटिशांचा. ब्रिटिशांना काहीही केलं तर ते सुदान प्रदेश पाहिजे. तर त्याच्यासाठी सुदानच्या लोकांनी जो विरोध केलेला आहे ह्यांना त्यांनी जुमानलं नाही आहे आणि तिथे ते आक्रमण करून गेले आणि सुदानचा प्रदेश जो आहे तो त्यांनी काबीज केलेला आहे विरोधाला न जुमानता. आणि ह्याच वेळेस काय झालेलं आहे? इंग्लंड आणि फ्रान्स ह्यांच्यामध्ये करार झालेला आहे आणि ते कराराच्या अनुषंगाने फ्रान्सने काय सांगितलं की बाबा सुदानचा प्रदेश तुम्हाला पाहिजे, घेऊन टाका. मग इंग्लंड आणि फ्रान्समध्ये जो करार झाला आहे तर पश्चिम आफ्रिकेकडचा जो भाग आहे, किनारपट्टीचा जो भाग आहे, तर इंग्लंडने फ्रान्सला देऊन टाकलेला. इथपर्यंतचा हा छानसा आफ्रिका खंडातला इतिहास. कसे प्रत्येकाने तिथे अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून, वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून लढे लढलेले आहेत, युद्ध लढलेले आहेत, हे आपण जाणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आफ्रिकेचा आता दक्षिण भागाच्या ह्याच्यामधला जो केप कॉलनी व नाताळ हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये ब्रिटिशांचे वर्चस्व होते. दक्षिण म्हणजेच बघा आता उत्तर आफ्रिकेचा भाग आहे, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा भाग आहे. मोठ्या प्रमाणामधले ह्या ठिकाणचे प्रदेश इंग्लंडने बळकावलेले आहेत. मग त्यातलाच दक्षिण आफ्रिकेमधला जो आहे केप कॉलनी आणि नाताळ ह्यासारखा भागसुद्धा त्यांनी प्राप्त केलेला आहे. तसेच ऑरेंज फ्री स्टेट व ट्रान्सवाल या प्रदेशावर डच लोकांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. डच लोकांनी काय केलेलं आहे? ह्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. महत्त्वपूर्ण जोहान्सबर्ग ह्याच्याविषयीची थोडीशी माहिती आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. आता जोहान्सबर्गसारखा भाग जे आहे तर ह्या भागावरती युरोप खंडातल्या सगळ्या राष्ट्रांचा डोळा होता. सगळे राष्ट्र ह्या जोहान्सबर्गसारख्या प्रदेशाकडे आकर्षित झाले. त्याचं कारण काय आहे? तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या खाणी प्राप्त झालेल्या होत्या. चांदी मोठ्या प्रमाणामध्ये मुबलकता तिथे होती. तर ही सगळ्यांनाच आकर्षित करते.
आणि त्या अनुषंगाने सगळा व्यक्तिघटक तिकडे एकवटल्यासारखा झालेला आहे. 1909 पर्यंत दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वर्चस्वाखाली वसाहतीचे एकीकरण करून त्यास युनियन ऑफ साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेमधला जेवढा भाग होता तेवढा भागाचे एकीकरण करण्यात आलेलं आहे. आणि एकीकरण करून त्याला एक छानसं नाव देण्यात आलं आहे. ते नाव म्हणजे युनियन ऑफ साऊथ आफ्रिका असे नाव इंग्लंडने त्याला दिले. याच काळामध्ये पोर्तुगालने सुद्धा काय केलेलं आहे, अंगोलाच्या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. अंगोलाच्या भागामध्ये त्यांनी काय केलं आहे, त्यांचे वर्चस्व निर्माण केलेलं आहे. गिनीसारखा भाग आहे. फ्रेंचने आपण अगोदरच सांगितलेलं होतं की फ्रेंचनी जे आहे तर फ्रेंचनी आयव्हरी कोस्ट तसेच गिनी हा भाग अगोदरच त्यांनी जिंकून घेतलेला होता. तर गिनीसारख्या भागामध्ये काही बेटे जी होती आणि मोरॅकोची काही भाग जो आहे तर तो जो भाग आहे तर तो स्पेनच्या वर्चस्वाखाली गेल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ह्या अनुषंगाने आपण एकंदरीत दुसरे प्रकरण जे आहे युरोपीय वसाहत याच्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेतलेली आहे. इजिप्तसारख्या राष्ट्राची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. सुएझ कालव्याविषयीची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. त्याच्यानंतर अलेक्झांड्रिया कैरो रेल्वे मार्ग कसा चालू केलेला आहे ह्याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. त्याच्यानंतर भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र ह्याच्यामध्ये ह्यांना एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून जो कालवा तयार करण्यात आला तो सुएझ कालवा आहे. उत्तर आफ्रिका आहे, दक्षिण आफ्रिका आहे, पूर्व आफ्रिका आहे, पश्चिम आफ्रिका आहे. ह्या ठिकाणी ह्या युरोप खंडातून बाहेर पडलेल्या व्यक्तिघटकांनी कशा वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत, कसे वर्चस्व त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं निर्माण केलेलं आहे ह्या संदर्भातली माहिती एकंदरीत युरोपीय वसाहतीच्या दृष्टिकोनातून आपण विविध जे खंड आहेत त्या खंडाच्या अनुषंगाने आशिया खंड आणि आशिया खंडाच्या नंतर आफ्रिका खंड आणि आफ्रिका खंड अमेरिकेसारखा खंड त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संदर्भातली माहिती, न्यूझीलंडच्या संदर्भातली माहिती आपण दुसरे प्रकरण जे आहे युरोपीय वसाहतवाद ह्यामध्ये जाणून घेतलेलं आहे. इथे आपला हे जे दुसरे प्रकरण आहे हे संपुष्टात आलेले आहे. काय होतं बघा, एक बाब लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण जगभर प्रवास करायचा आहे आणि परत सगळा जगभर प्रवास करून झाल्यानंतर आपल्या मातृभूमीकडे वापस यायचं आणि आपण आता आपल्या मातृभूमीकडे वळलेलो आहोत. म्हणजेच आता त्या अनुषंगाने आपल्याला तिसरं प्रकरण अभ्यासायचं, जाणून घ्यायचं आहे. तिसऱ्या प्रकरणाचं नाव जे आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. म्हणजेच भारतावरती युरोपियन वसाहतवादाचा कसा प्रभाव पडलेला आहे, कशा प्रकारे परिणाम झालेला आहे, कोणकोणते युरोपियन वसाहती ह्या ठिकाणी स्थिरावलेल्या आहेत, कशा प्रकारे त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे, कुठे त्यांनी त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे, भारतीय कोणकोणत्या व्यक्तिघटकांनी, कोणकोणत्या राज्यातल्या कोणकोणत्या प्रदेशातल्या व्यक्तिघटकांनी त्यांना विरोध केलेला आहे, कोणकोणते संस्थानिक त्यांच्या बाजूने गेलेले आहेत. ह्या सगळ्या बाबींचा एकंदरीत आपल्याला आढावा जो आहे तर इथून पुढच्या भागामध्ये घ्यायचं आहे. आणि महत्त्वपूर्ण असं तिसरं भाग जे आहे तर ह्या युरोपियन वसाहतवादाचा भारतावरती प्रभाव कसा पडला, कसा परिणाम झालेला आहे हे जाणून घ्यायचं. तर त्या अनुषंगाने तिसऱ्या प्रकरणाचं आपलं नाव जे आहे भारत आणि युरोपीय वसाहत. ओके, आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया.